मुलाच्या हातात मोबाईल होता, कोणीतरी परस्पर मोबाईलवरून पैसे तिचे काढून घेतले. तर ते आपल्याला सायबर क्राईम म्हणून घेता येईल आणि आपल्याला ते काढता पण PSI. तिचे पैसे कशाचे होते? नवऱ्याने आत्महत्या केली, तिचे 1 लाख रुपये तिला भेटलेले होते आणि तेच पैसे तिच्या खात्यावर होते. शेतकरी आत्महत्याचे पैसे मिळालेले होते आणि 1,500 का बंद झाले पण ते त्याच्या खात्यावर आपल्याला 1,35,000 रुपये तिथे गेले. गोसावी तुम्ही इथल्या ऐका ना, ही आपली भगिनी आहे की जे पैसे सायबरची केस आहे, सायबर क्राईम झालेला आहे, तिच्या अकाउंटला 1.5 लाख रुपये होते. ही आपली बहिणीची केस समजून आपल्याला तपास लावून त्याचा बंदोबस्त करायचा आणि तिला मदत करायची. मला पुढच्या ट्रिपला नवनीतची तुम्ही स्वतः सांगायचं, हे नक्की करू. फार सगळ्याच बाजूने ती अडचणीत आली. ताई एक मुलगा होता ते 5 लाख मिळाला, नवऱ्याने असं केलं, 2 आहेत, आता कशाने जगू, माझं काहीतरी करावं. 1 मिनिट, तुला त्याच्यामध्ये तुझे लाडक्या बहिणीचे तर पैसे महिन्याला येतील, ते ह्यांनी कशाला मोबाईल बिबाईल नाही, माझं काहीच नव्हतं त्याच्यात. आपण मग त्याच नेला, मला कोण घेतलं काय केलं काय की त्याला बी कळालं नाही. सगळं काय केलं मला काही कळत बी नाही मोबाईल मधलं. कुठल्या बँकेत घेतलं? पोस्टाच्या मोबाईल घेऊन सिम कार्ड टाकून पैसे दुसऱ्या काय केलं गेमच्या आयडीवर ट्रान्सफर केलेले. मुलाने केलं पण नाही, त्याला काही कळतच नाही. मग मोबाईल कशाला त्याला दिला? त्याच्यात नव्हतं काय, म्हणलं काय होतं आता घेतात लेकरं. अगं जर ते कुठला खेळ आहे त्याच्यामध्ये जर झाला असलं तर काय माहितीच नाही त्याच्याकडून नाही झालं, ते पैसे उडून घेतले दुसऱ्या खाते ऑनलाईन होते. नेकनूर पोलीस स्टेशनला गेलो, काम जरा बाई तक्रार कशी घेता येईल? आम्ही गेलो तिकडं, पण त्यांनी पुन्हा सायबरला आठवणीनं माहिती बिती घ्या ना तिच्याकडनं. आणि बाकीच्यांचे पण 5-5 हजार रुपये इकडच्या बाजूला ज्यांचं नुकसान झालं त्यांना मिळते, धान्य मिळेल आणि नंतर देखील आम्ही तुम्हाला व्यवस्थित जिथं खरोखर पाणी आलेलं होतं त्यामध्ये आमची टीम येईल, ते पाहिल. तुमचं नुकसान जसं ह्या आमच्या मावशीचं झालंय तसं झालेलं असेल तर आम्ही तुम्हालाही मदत करू. बरोबर ना? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.